बाळा तू स्टार्ट कर. मॅडम त्याच्या डोळ्याला पट्टी बांधा. लेटेस्ट स्टार्ट. ओके. करेक्ट असल्याने मला थंब करायचं, नसेल तर लेट्स इट्स डिफरंट कलरचे बॉल्स आहेत. बरोबर. तर हो. त्याचे आपल्याला 4 राऊंड करायचे आहेत. त्याच्यात तो किती राईट बोलतो किती रॉंग बोलतोय ते तुम्ही नोट करा. व तुमच्याकडे वही आहे का? हो, वही आहे आहे? आहे. चालू करायची. याची ऍक्टिव्हिटी चालू करा वहिनी. बोल दे त्याला. येल्लो. व्हेरी गुड. व्हाईट. परत एक. परत. व्हाईट. पट्टी. नको. परत घ्या. येल्लो. येल्लो. परत घे. येल्लो. व्हाईट. वहिनी बरोबर सांगतोय का? हो, तुम्ही या आता करतोय. फ्लॅश. तुम्ही या कॅमेऱ्यापाशी या आता. त्याला होऊ दे बाजूला. हं. तुम्ही या आता, तुमच्याशी बोलायचंय मला. व्यवस्थित केलं एकदम छान. ठीक आहे. हो, केलं. किती बरोबर आले वहिनी? सर्व चालेल. जमलिंग आता प्रमाणे मला मी दिले तुम्ही होते, सांगा. पण बरोबर आले. आता मला तुम्ही सांगा. याच्याविषयी तुम्हाला अगोदर कॉन्फिडन्स होता का, की हा हे करेक्टपणे सांगू शकेल? नाही, एवढा नव्हता. म्हणजे नाही का, आता हे दोन, एक हा बॉल तर लगेच इझिली समजला असता, पण ह्या दोन बॉल मध्ये थोडं कन्फ्युजन केलं मी, पण बरोबर ओळखलं त्याने. आता तुम्ही येल्लो आणि. मला तुम्ही मला आता ऑन रेकॉर्ड तुमचा एक्सपिरियन्स मला नोट करायचा आहे. काय वाटलं कसं वाटलं हे खरंच मुलांना आवश्यक आहे की नाही मला सांगा. नाही, आवश्यक आहे. त्यांचं ब्रेन जे आहे ना ते डेव्हलप व्हायला पाहिजे. कारण कसं आहे, आता सध्या मोबाईलकडे जास्त कॉन्सन्ट्रेट आहे. अभ्यासामध्ये जरी हुशार असले तरी मोबाईलकडे जास्त वळतात. तर ते त्याला पुस्तकाची किंवा खेळण्याची अशी आवड लागली पाहिजे. ऍक्च्युली यांनी जे आहे ते एज्युकेशनमध्ये तर रिझल्ट येतातच. पण आपण काय म्हणतो, मुलांना सगळ्या प्रकारची आवड पाहिजे. म्हणजे आपले जे संस्कार असतात म्हणा, किंवा ओव्हरऑल ग्रोथ, जे क्रिएटिव्हिटी, जसं त्याला क्रिकेटर व्हायचं तो बोलला,
तर या गोष्टीसाठी ब्रेनला तेवढी ट्रेन पण केलं पाहिजे, तेवढी कॅपॅसिटी चॅलेंज हँडल. कारण आता ज्या लेवलला कॉम्पिटिशन आहे, ज्यावेळेस ही मुलं मोठी होणार आहेत, त्यावेळेस ते कॉम्पिटिशन 100x पण होऊ शकतं, 10x पण होऊ शकतं, 50x पण होऊ शकतं, वी डोंट नो. पण जर आपण आपल्या ब्रेनला जर ट्रेन नाही केलं, तर हाऊ वी विल परफॉर्म, हाऊ दे विल फाईट विथ द चॅलेंज. एम आय राईट ऑर रॉंग? राईट. तर आता हे इंट्युशन हे जस्ट मी तुम्हाला एक दाखवलं की या गोष्टी वर्क करतात. आणि इथून पुढे तुम्ही जर कुठल्याही ब्रेन डेव्हलपमेंट वाल्याकडे गेले ना, त्याला म्हटलं ना असे रिझल्ट आणून देतो म्हणून पहिले पैसे काढा, मी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट करून दाखवले. कारण कुठल्याही गोष्टीची व्हॅल्यू दाखवल्याशिवाय व्हॅल्यू समजत नाही. आता याच्यात मी काय करणार पुढे, ज्यावेळेस तो आता कलर आज आयडेंटिफाय करायला शिकला, आता इथून पुढे ऑनलाईनला काय करणार, त्याला मी बॉल आता मी तरी त्यांना विनोद साहेबांना सांगितलं की 4-5 बॉल आणा. त्यांच्याकडे 2च बॉल होते. म्हणजे जेवढं कॉन्फ्लिक्ट मला करता येत होतं क्रिएट, तेवढं मी करू शकत होतो. पण ऍज पर द अवेलेबिलिटी ऑफ बॉल आपण थोडं कमी करू शकलो, इट्स फाईन. पण ज्यावेळेस आपण नेक्स्ट ज्यावेळेस तो एनरोल होईल, त्यावेळेस मी बॉल पटकन त्यांना पटापट काढायला लावणार. सांग पटकन, सांग पटकन, सांग पटकन. त्याच्यानंतर मी त्याला नंबर देणार. त्याच्यानंतर त्याला मी पिक्चर देणार. त्याच्यानंतर मी त्याला एबीसीडीचे वर्ड जे आहेत ना, तो ब्लाइंड फोल्डनी करू शकतो. राईट. त्याच्यानंतर बिन बघता मी त्याला रायटिंग करायला लावणार. बिन बघता मी त्याला पेंटिंग करायला लावणार. आता याच्यासाठी सगळ्यात जास्त यूज काय होणार आहे? ब्रेन यूज होणार आहे. ब्रेनचं. आता मग हे डेव्हलप करायचं की नाही करायचं, तुमचा काय विचार आहे आता? नाही आहे ना, ओके आहे. ब्रेन तर डेव्हलप झालं पाहिजे, त्यांना समजलं पाहिजे विदिन सेकंद मध्ये. हे जस्ट ग्लिम्स होते. ज्यावेळेस तो कोर्स येईल ना, असं भारी भारी करेल ना, तुम्ही सुद्धा असं करणार आहे. रायकर साहेबांना उठवा. बस बस. आता मला सांगा, मी शिरूरला तर नाही येऊ शकत. रायकर साहेब मला बोलले तर शिरूरला तर नाही येऊ शकत, कारण माझ्याकडे काम भरपूर आहे. हा हा. पुणे क्षेत्रात काम भरपूर आहे. पण हा, मी तुमची मदत ऑनलाईन करू शकतो. ओके. वहिनीने रिझल्ट बघितले? हो, बघितले बघितले. मग काय करायचं, ऑनलाईन करायचं का? करूयात ना. हम्म. कधीपासून हो. करायचं म्हणताय? मुलीचं एकदा स्कॉलरशिप टायमिंग ऍडजस्ट करतो. नॉट दोघांचं चालू करावं केलं तर बघूयात. आणि टायमिंगचा जो आहे ना, हम्म. पहिल्यांदी त्यांच्या दोघांचं एक स्पेसिफिक ट्रेनिंग घेईल. मॅडम, तिचं स्पेसिफिक ट्रेनिंग होईल मुलांचं, ब्रीदिंगचं म्हणा, मेडिटेशनचं म्हणा. तर ते स्पेसिफिकली पर्सनली होईल. त्याच्यानंतर त्यांना बॅचमध्ये टाकलं जाईल. कारण ऑनलाईनला लोकांना डाऊट असतो की मुलांना जमत नाही. बट ऍक्च्युली का जमत नाही, तर ट्रेनिंग अप्रोप्रिएट दिलं जात नाही, त्यामुळे ते जमत नाही. आलं का लक्षात? तर ते ट्रेनिंग अप्रोप्रिएट द्यावं लागेल. तर ट्रेनिंगला जसं आहे, आपण पहिल्यांदी 2 ते 3 सेशन पर्सनलाइज देतो, त्याच्यामध्ये त्यांच्या ट्रेनिंगवर जास्त भर दिला जातो. नंतर त्यांना एकदा ट्रेनिंग कळालं की कसं करायचं, काय करायचं, ते व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला व्हॉट्सअपला शेअर होतं की हे ट्रेनिंग आपण घेणार पुढच्या वेळी. तर ते ट्रेनिंग त्यांचं परफेक्ट करा. मग तुमचं ओके झालं की तुम्हाला त्या बॅचमध्ये अकोमोडेट केलं जातं. आणि हळूहळू जे ते रिझल्ट चेक केले जातात. त्याची सेल्फ प्रॅक्टिस पण तुमच्याकडनं करून घेतली जाते, व्हिडिओ मागवले जातात. ओके. आलं लक्षात? तर अशी गोष्ट आहे. 2 महिने, आता मला हे समजलं पाहिजे की आता तुम्ही टाइम किती देऊ शकता दोघं मुलं, 1 महिना, 2 महिने की 3 महिने. कारण 1 महिन्यात Yes. जर कंप्लीट करायचं असेल तर जास्त टाइम द्यावा लागेल, 2 महिन्यात द्यायचं असेल तर टाइम कमी द्यावा लागेल. 3 महिन्यात मग आठवड्यात एक दिवस पण पॉसिबल आहे. आणि हो, तुम्ही संकपाळांना सुद्धा बोलू शकता. कारण ते पण मागच्या वेळेस मीटिंगला होते, त्यांच्या मुलीचं काहीतरी डिस्टर्बन्स झालं होतं, तर ते सुद्धा जॉईन नाही होऊ शकले. तर त्यांच्या मुलीचं पण काय करायचं ते बोलत होते. तर तसं जर काय झालं तर एकत्र आपण जे आहे ती बॅच कोऑर्डिनेट करू शकतो. ओके. मग मला सांगा कसं करायचं, काय करायचं, त्याप्रमाणे मला प्लॅनिंग करायला. स्ट्रक्चर. संपादक विचारतो मी त्यांचं काय टायमिंग आहे. आमच्या दोघांचं टायमिंग थोडं वेगळं आहे. ते कोणाचं? शिफ्ट आहेत माझे जनरल. संपाळ. हा, नाही नाही, हा, ते जरी असलं ना तरी मुलं
आयदर तुमच्या घरात ट्रेनिंग घेतील किंवा त्यांच्या घरात ट्रेनिंग घेतील. दॅट इट इज पॉसिबल. वहिनी तर घरी असतातच ना. हो हो. हा, वहिनी घरात असतील आणि मुलंही मोठी आहेत, म्हणजे तुमची मुलं मोठी आहेत आणि त्यांची मुलं मोठी आहेत. हो